नौसैनिक पुरणमल हत्या आणि आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट येते। त्या सगळ्यांचेच जीव वाचू शकले असते किंवा किमान पुरणमल तरी जिवंत राहिला असता अशी ही चर्चा होते। पण नेमकं असं का म्हटलं जातंय? पती पत्नीच्या मोबाईलमध्ये काय सापडलंय? पोलीस तपासात काय समोर आलंय? जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर नेवी नगरमधील आत्महत्या प्रकरणाच्या काही दिवसांपूर्वीपासून पुरणमल मेहरा आणि ओमा यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते। पतीसोबत राहणं असह्य झाल्यानं ओमानं वडिलांना घरी बोलावून आपल्याला आणि मुलांना सोबत घेऊन जाण्याची विनंती केली। वडिलांनीही मुलीचं घर गाठलं, मात्र पुरणमलनं ओमाला जायचं असल्यास एकटी जा, मुलांना सोबत नेऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि अखेर वादानंतर वडील माघारी गेले। ओमाला वेळीच घरी नेलं असतं तर ती वाचली असती अशीही शक्यता वर्तवली जाते। डिसेंबर 2020 मध्ये पुरणमल आणि ओमाचं लग्न झालं, मात्र गेल्या काही काळापासून पुरणमल मानसिक तणावात होता। त्याच्यावर उपचार सुरू होते, त्याला आकडी सुद्धा यायची। दोघांमधला वाद वाढत जायचे। मुलीची अवस्था पाहून तिचे वडील 9 ऑगस्टला तिच्या घरी पोहोचले तिला घ्यायला। त्यांनी पुरणमलची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, पण तो तयार नव्हता। पत्नी आणि मुलांच्या हत्येनंतर अनेक तासांनी पुरणमलनं आत्महत्या केल्याचा संशय आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार पुरणमलनं आधी आपल्या पत्नी आणि मुलांची हत्या केली आणि त्यानंतर तो अनेक तास जिवंत होता। या काही तासाच्या कालावधीत त्याने काय विचार केला असेल, किंवा जर याच काळात ही घटना समोर आली असती तर त्याची पत्नी आणि मुलांना वाचवता आलं असतं का, हा प्रश्नही आता सगळ्यांना सतावतोय। खरं तर पुरणमलनं हे कृत्य कधी केलं आणि आत्महत्या कधी केली यातल्या वेळेचा फरक तपासण्यात येतोय। तर दुसरीकडे पुरणमलनं पत्नी आणि 2 मुलांना विष दिल्यानंतर त्यांचे प्राण सोडल्याची खात्री केली आणि त्यानंतर काही तासांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। कारण पोलीस घरी गेले तेव्हा तिघांचे मृतदेह कुजायला सुरुवात झालेली। मृत्यूचा नेमका वेळ शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल। तपासादरम्यान पती पत्नी दोघांचेही मोबाईल तपासले, पण पुरणमलनं पत्नी आणि मुलांच्या हत्येनंतर मोबाईलमधला सगळा डेटा डिलीट केलाय। त्यात नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी त्याच्या मोबाईलमधले डिटेल्स हे पुन्हा मिळवण्यासाठी सुद्धा पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत। नेवी नगरमधल्या या हत्याकांडामागं कौटुंबिक वाद नेमका कोणत्या कारणातून विकोपाला गेला याचा तपास सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे। याशिवाय मालमत्तेचा वाद, नोकरीशी संबंधित प्रश्न तसंच आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार यांचाही तपासाच्या कक्षेत समावेश करण्यात आलाय। या घटनेत पुरणमल, त्याची पत्नी आणि 2 निष्पाप मुलांचा बळी गेलाय। या मुलांचं वय खूपच कमी होतं आणि त्यांना जगातील काहीही समजण्यापूर्वीच त्यांचं जीवन संपलंय। पोलिसांनी घटनास्थळावरून काही वस्तू जप्त केल्यात आणि या घटनेमागचं नेमकं कारण शोधण्याचाही प्रयत्न करतायत। आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद किंवा मानसिक तणाव यापैकी काही कारण होतं का याचा तपासही सुरू आहे, पण आतापर्यंत कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही। स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सुद्धा पाठवले। फॉरेन्सिक टीमनंही घटनास्थळावरून पुरावे गोळा केलेत। पुरणमलनं हे टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल पोलिसांकडून अधिक माहिती देण्यास सध्या नकार देण्यात आलाय, मात्र त्याच्या शेजाऱ्यांची आणि नातेवाईकांची सुद्धा कसून चौकशी सुरू आहे। यातून काही धागेदोरे मिळतील का अशी अपेक्षा आहे आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतरच सत्य समोर येईल। आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावांना सामोरे जातात। योग्य वेळी मदत न मिळाल्यास किंवा योग्य समुपदेशन न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात। या घटनेमुळे पुन्हा एकदा मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलण्याची आणि मदतीचा हात पुढे करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। या प्रकरणात नेमकं काय घडलं हे पोलीस तपासातून लवकरच सिद्ध होईल अशी अपेक्षा। पण या प्रकरणाबद्दल, पत्नी आणि मुलांच्या हत्येबद्दल आणि स्वतः केलेली आत्महत्या या एकूणच प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।